आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, आपण प्रचार करत आहात, कसं मतदारांचा कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा? गेले 2-4 दिवस आम्ही सर्व वार्डमध्ये फिरतो आहोत. गावातील निम्म वार्ड झालेले आहेत आणि काय वार्ड घ्यायचे राहिलेले आहेत. तर नागरिकांचा प्रतिसाद पाहिला तर अतिशय उत्तम प्रतिसाद या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. माननीय उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपल्या शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार माऊलीबाबा कटके यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर कामे झालेली आहेत. या ठिकाणी माननीय अजितदादा पवार यांनी जलजीवन स्कीमसाठी जवळजवळ 158 कोटींचा निधी आपल्या लोणी गावासाठी स्पेशल उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी रामदारा पूल जो पडण्याच्या स्थितीमध्ये झाला होता, त्या पडण्याच्या पुलाचं काम जवळजवळ 40-45 दिवसात एवढं फास्ट काम कुठंही आत्तापर्यंत झालं नाही. एवढं फास्ट काम माऊली या ठिकाणी माननीय आमदार साहेबांनी व उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी या ठिकाणी करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पाहिलं जिल्हा परिषद उमेदवार शीतलताई सुजित कांबळे त्यांनी बचत गटाच्या मार्फत या ठिकाणी महिलांना चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे आणि समाजात चांगलं काम करतायत. त्याचप्रमाणे दुसऱ्या उमेदवार पंचायत समितीच्या या ठिकाणी उमेदवार रेश्माताई युवराज काळभोर यांचा जर आपण विचार केला तर त्यांनी त्यांच्या पतिराज जे वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत युवराज काळभोर यांनी गेले 2-3 वर्ष मी पाहतो आहे लोकांना जे उपयुक्त कामं आहेत सर्वसामान्यांना, त्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर आधार कार्ड अपडेट करणे, त्यासाठी मशीन उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घेणे. मी कित्येक जवळ 700 ते 800 फॉर्म या ठिकाणी लाडक्या बहिणीचे भरून गेलेले आहेत. मतदानाची नोंदणी करून घेणे, अशी बरीचशी कामं या ठिकाणी लोणी गावात केलेली आहे आणि ती अतिशय उपयुक्त या ठिकाणी ठरलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांचा विचार केला आपण तो लोकांच्यात आत्ता लोकप्रियता जर पाहिली तर शीतलताई कांबळे व रेश्माताई युवराज काळभोर यांची लोकप्रियता अतिशय चांगली आहे. त्यामुळं घड्याळ चिन्हाला या ठिकाणी आपण सर्वांनी म्हणजे 5 तारखेला जे मतदान होणार आहे ते घड्याळाच्या पुढील बटन दाबून सर्वांनी त्या ठिकाणी या दोन्ही महिला उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.